नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आज लय आनंदात आहे आणि माझा आनंदाचं कारण मरून कलर मध्ये दडलेलं आहे. काय काय सई मॅडम काय बरं आहे ना. वा वा वा. हा असा आमचा सेट आहे आणि हॉस्पिटलमधली कॉमेडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. काय समजले. आणि झोपून स्टँडअप कसा असतं तो हा फंबल किंग तुम्हाला दाखवणार आहे. काय आला ना हसायला आला ना हसायला आला ना. तर नमस्कार मंडळी नमस्कार. मी प्रभाकर बोरे. काय समजले. नमस्कार. काय आहे आज बरेच दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि आज मला डिस्चार्ज मिळणार आहे. काय समजलं. सगळी प्रोसिजर झालेली आहे. फक्त आता पैसे तेवढं भरायचं आहे. आणि ही जी रूम आहे ना ही रूम ही मी शेअर केलेली आहे. आणि हे तुम्हाला हे दिसतं ना इकडे पडलेलं हे नुकतंच फेमस झालेला एक पडिक डेकोरेशन आहे. काय समजलं. भाषा नाही चेहरा नाही टॅलेंट नाही उंची नाही गर्लफ्रेंड तरी आहे काय. नाही नाही बघा बघा ह्याच्यातलं कायच नाही आहे ह्याच्याकडे. तरी हा माणूस स्टेजवर आहे. ह्याच्यातून असं सिद्ध होता पैसा आणि प्रसिद्धी टॅलेंट मुलं मिळत नाही. काय तुझ्याकडे बघून लोकांनाही 20 वर्षापासून हेच वाटतंय. आतापर्यंत मी 400 स्किट केली. पडलेली स्किट उचलली. सोबतच्या कलाकारांना घेऊन चाललो. स्त्री पार्ट करताना स्टेजच्या मागे इड्या वाढल्या वाडा पाडला. पण एवढं वाईट मला कोण बोलला नाही गो याच्या. अरे देवा अरे बघतोयस ना रे. बघ बघ जरा. आले आले मी आले आलीस काय. काय म्हणता कशी आहे तब्येत. मस्त अगदी उत्तम. तरतरीत वाटतंय ना जरा. मग तरतरी चांगली आलेली आहे. वा वा वा. मी ना आज तुमच्यासाठी साजूक तुपातली गरम गरम खिचडी करून आणली आहे. ती खा म्हणजे जरा ताकद येईल. अगं तुझ्यासारखी गुणी बायको असल्यावर सगळ्या नवऱ्यांना अगदी चांगलं वाटेल. काय समजली. काहीतरी जपलं तुमचं. आणि आता तुम्हाला दिसलीस ना बघ मी असा खणखणीत बरा झालोय. काय समजली. डॉक्टर भेटले होते मला. ते म्हणले की तुमची सगळी ट्रीटमेंट झालेली आहे. गोळ्यांचा डोस पण लिहून दिलाय. वेलच्या वेळी घ्यायचा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही होणार आहे. हा कोण आहे नवीन शेजारी. काय माहिती कोण आहे ता. बाजूच्या वार्ड मधनं असा हलत हलत इथपर्यंत आलेला आहे. 10 दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळालेला आहे ह्याला. पण कोण भेटायला पण येत नाही आणि कोण न्यायला पण येत नाही त्याला. आई ग एकटं दिसतंय पोरग. वय. काय रे बाला नाव काय तुझं. दत्तू. दत्तू. काय रे तुला कोण भेटायला काय येत नाही. कारण माझं कुणीच नाही येत ताई. ताई. होय ताई. ताई म्हणलं तुम्हाला. होय ताई. ऐकलं का ताई म्हणलं मला. तू माझ्या ताईसारखी सेम सुंदर दिसतेस. मला सांग दत्तू तू काय खाल्लं का. भूक लागली असेल ना. हो खूप भूक लागली. मी घरनं खिचडी करून आणली तुला देते. अगं ती खिचडी माझ्यासाठी आणलीस ना तू. असं द्या पोरगा लहान आता किती दिवस घरी गेलं नाही कोण भेटलं नाही. घरचं खाल्लं नसेल ना त्यानं. खाल्लं नसेल. जरा 2 घास खाल्ले त्याला पण बरं वाटतंय. दत्तू मी बनवली खिचडी या माझ्या हातानं भरवते तुला खा. कशी आहे आवडली का. थोडं मीठ कमी आहे. हो काय. फुकटची मिले ते घेईल ना नीट. घेईल ना हा मीठ नाही पीठ नाही. जरा अभिनयात मीठ टाक वसाड्या. वसाडा लात तिथं पोचत नाही म्हणून तर ना तुला लातन तुडवला असता. काय चिडून काय करू. कशाला उगाच राहू दे ना. काय काय होते. भाव आहे माझा ताई म्हणला की नाही. अरे काय ताई म्हटला. हा तुला ताई म्हटला लगेच तुझा भाव झाला. तुला काय करायचं रे प्रभ्या. हे प्रभ्या मला प्रभ्या हिला ताई म्हणतोयस आणि मला प्रभ्या असा तुला मारेल फोडून टाकला तुला. ए वांग्या माझंच खाऊन ढेकर काय देतोयस. अगं सगळी खिचडी खाऊन टाकला आणि त्याला थोडीशी द्यायला तरी सांग. व्हायची ताई म्हणलं की नाही. अरे काय ताई ताई लावलंस मागाच पासून. माझ्या भावाला उपाशी ठेवायचं का मी मला सांगा. तो इथं सगळ्या सिस्टर नर्स येतात ना त्यांना सगळ्यांना तो ताई बोलतो.
काहीतरी गेम आहे त्याची गेम. हो हा. आणि तुझी गेम सांगू का प्रभ्या? ए कसली गेम आहे रे? कसली गेम आहे माझी? कसली गेम आहे? कसली गेम आहे? काय तुला सांगतो पल्लवी ताई. नाही नाही माझं नाव पल्लवी नाही आहे, माझं नाव रसिका आहे. पल्लवी कोणी सांगितलं? हा मग रोज रात्री दर 2 तासांनी झोपेत पल्लवी पल्लवी का बोलतात हे? कोण काय आलं? पल्लवी कोण? अरे कोण पल्लवी? पल्लवी कोण सांगा अगं मला आधी. पल्लवी कोण पल्लवी? अगं मार- अगं कोण पल्लवी? अगं मला कळलं पाहिजे. अगं पल्लवी मी माझं ऐक ना, डोकं ऐक ना, फिरलं अगं ना, तर कोण- मग अगं मला कोण सांग प- अगं कोण आहे अगं पल्लवी? कोण पल्लवी? कोण पल्लवी? अगं ऐक ना, तू- ऐक ना, बाजूला ऐक- हो. अगं, मला सांग कोण याला हे- पल्लवी कोण- कशाबद्दल बोला तू? कोण पल्लवी आहे? नाही ते पल्लवी कोण आहे ते माहित नाही, पण रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत असतात हे. फोन द्या. नाही कुठलं काय त्याच्या ना फोन द्या इकडे. त्याच्या ना फोन द्या, नाही तर डोक्यात घाल. फोन द्या इकडं. फोन चॅटिंग तुला करताय ना हा? ये, तू इथं फेक, कळलं तुला बघ, पाहिजे आता मला. तुला थोडं गप बसताय काय हा? बघतेय मी. पल्लवी 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 ना रे? नाही आहे पल्लवी. नाही आहे ना. उगाच माझ्यावर संशय घेतेस. कोण आहे पल्लवी? उगाच काहीतरी तो बोलतो त्याच्या नादाला लागतेस तू. अरुणा कोण आहे? ही अरुणा कोण आहे? अरे कोण आहे अरुणा? अरे कोण सांगा अरुणा? मला. कोण आहे अगं, अरुणा? ऐक ना हा? मारतेस काय? कोण अरुणा? रात्री 2 वाजेपर्यंत चॅटिंग करत होता तुम्ही? मी ए बा. काय विचारते तुम्हाला? महाबलेश्वरला कधी जायचं? मिस यू प्रभ्या. हा? कोण आहे? कोण आहे? कोण अगं आहे? ऐक अगं अरुणा नाही. मग? तो अरुण कदम आहे. अरुण कदम आहे? अरुण कदमनी मला मेसेज पाठवला नाही की महाबलेश्वरला कधी जायचा म्हणून. आणि मग मिस यूचं काय? तर मिस यू नाही आहे. हम्म. मासे खायला येतोच खरं म्हणून लिहिली नाही तर. मासे खायला येतो का त्याचं मिस यू कसं काय? त्याला तेवढंच येतं मिस यू. स्पेलिंग मिस्टेक. त्याला इंग्लिश येत नाही ना काय समजले. नाही नाही माझा तुमच्यावर विश्वास आहे. अरुण मी फोन लावणार. ऐक. मला बघायचंय कोण हाय. कोण अरुण हाय का अरुण हाय? हॅलो 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 हाय. हा? अरुण कदमच हाय. उगाच काय रे दत्तू? हा ताई म्हणला ना मला, मी तुला भाव मानला ना, मग असं खोटं का सांगितलं? आमच्या दोघांमध्ये भांडणं लावतो तू, असं करतो? नाही ताई, तुला माहिती नाही ह्या माणसाचा ना लई मोठा प्रॉब्लेम हाय. हे ह्यांचं काय प्रॉब्लेम काय आहे? तो वॉर्ड बॉय आणि हे इथे बसून ना टाळ्या वाजवत असतात रात्रीचे. हा अशा टाळ्या वाजवल्या रात्री की मला इकडे शिंका यायच्या, अशा टाळ्या वाजवल्या की शिंका यायच्या. हे मेल्या तुम्हाला भेट. एक दिवस ना स्वतःच्या दाढीत ना गुरफटून मरशील ना, गुरफटून. का बसा? काय बघ बसा? आता कसा मरशील, तुला कसा हा, मारतो काय बघ. मारतो? अगं ताई, तू त्यांची ना ती ही आहे ना उशी ती चेक करून बघ, मग तुला कळेल. उशी द्या इकडं. कुठं काय तुमची उशी? सगळी अगं, नाटकं माहिती आहेत मला. अगं, उशी अगं, ऐक ना, ऐक ना, उशी ए, द्या ऐक. इकडं. नाटकं करतायत. काय हाय? काय हाय मला बघू दे. शोधलं पाहिजे मला. तंबाखू? लाज वाटत नाही या माणसाला? लाज वाटत नाही? हरी हरी हे मारू हे मारू. तंबाखू इकडं हॉस्पिटलमध्ये येऊन हा तुम्ही तंबाखू खाता? लाज नाही वाटत तुम्हाला? दे हा? दे दे. आता कशाला उचलता होती? नाही हिची बिचारीची काही चूक आहे ना, हिला नाही ठेवतो चूक इकडे. नाही ना, सगळी चूक माझीच आहे. तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला. लाज नाही वाटत? हा यसनं करून करून हे असं शरीर झालंय म्हणून तुम्हाला ऍडमिट करायला लागलं. गंजलंय आतून. हा? ते- तंबाखू खाता यसनं करता इकडे येऊन? मी नाही ते वाटबॉयची. तुम्हाला पण बघते आणि त्या वॉर्ड बॉयला पण बघते. चांगली करते दोघांची. अगं ताई ये, तुला ना अजून काय माहिती नाही, इकडे ये, तुला मागे तुला ना सांगतो थांब मी. तू काय थांब रे, तू काय? भेट बाहेर भेट तुला दाखवतो. हे बघ. दाखवतो. ये, बस बस इथे हा, इथे हा, बस बस, हा, बसून अगं, सांग, काल बसून रात्री सांग. अगं ताई, काल रात्री मला झोप येत नव्हती म्हणून यांनी मला शहाळं दिलं प्यायला. हा? एकदम कडू 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 लागत होतं, पण ते प्यायल्यानंतर मला खूप वेळ झोप लागली. हो? काय होतं शाल्यात? नाही कुठे काय काय दिलं तुम्ही माझ्या भावाला? मी काय नुसतं मला- तुम्हाला आज ओळखत नाही मी. कुठला शाला कुठला काय मला कल्लं पाहिजे. मला सांगा. ऐक ऐक सांगा ना, मग हात उचलता. ऐक ऐक नाही सांगा. तू गप्प मारू नको. सांगा ऐक, ना. अगं, काही नाही काय होतं? ते शाळेत दारू होती? होय, ते- दारू? ते- लाज वाटत नाही? तो- हा, इकडं येऊन वा- तंबाखू खाता
पिता हा शाळेमध्ये टाकून दारू पिता अरे तब्येत सुधारावी म्हणून हॉस्पिटल मध्ये आणलं तर गोव्यात आल्यासारखी मजा काय मारता हो तुम्ही नाही नाही तुम्ही घरी चाला नाही, नाही. मग दाखवते तुम्हाला काय चालू इथे डॉक्टर आले डॉक्टर आले उशी डॉक्टर खाली नमस्कार. पडली आहे. नाही हा ते झोपतो काय झोपलं काय ही बरं तंबाखूची काय नाही ही डबी? बाई, इकडे दे. ते चुकून राहिलेली आहे चुकलं आज तुमचा डिस्चार्ज आहे दत्तू तुझा डिस्चार्ज अरे तुझं कोणी आलंय का आज तरी कोणी आलंय का मी हाय त्याची ताई मी हाय त्याच्या बरोबर आज या. मला तुम्ही सांगा याचं किती पैसे झालं मी भरीत साधारणपणे 20,000 झाले असतील हो ना? बिल काउंटरवर बिल पे करा मी मी भर- डिस्चार्ज पेपर रेडी करतो तुमचं काय नाही ही काय मला न्यायला आलेली आहे डिस्चार्ज करायला हो हा कोण माणूस आहे मला माहित नाही तू राहा ए, इकडं ए, ए, असं काय करते ए? नाही ओळखत मी याला. ऐक ना ए बाय ए असं रे ए अगं हे रसिका आहे घेऊ डॉक्टर अरे प्रभ्या चल येतो हा अहं.